हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, क्लास 10th पहिला चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल याला आपण इथं स्टार्ट करणार आहोत. तर हा पहिला पार्ट आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलचा. तर खूप सोप्या पद्धतीनं, सिंपल पद्धतीनं तुम्हाला समजेल असं मी एक्सप्लेन करणार आहे, जेणेकरून तुम्हाला जे प्रॅक्टिस सेट दिलेले आहेत त्यामधले प्रॉब्लेम्स तुम्ही इझिली सोडवू शकाल. तर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल यापासून आपण इथं सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. तर पहा, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे समजण्यासाठी अगोदर तुम्हाला काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या तुम्हाला इथं समजून घ्यायच्या आहेत. कोणत्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत तर पहा, सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला इथं समजून घ्यायचं आहे ते म्हणजेच की रियल ओके रियल रियल नंबर्स तुम्हाला इथं समजून घ्यायचे असतात की नेमकं रियल नंबर्स म्हणजे काय असते. तर पहा, तुम्हाला रियल नंबर समजण्यासाठी हे एक लाईन असते. ओके, नंबर लाईन असते. ओके, तर पहा, इथं स्टार्ट होते 0 पासून. ठीक आहे, जसं आपण पाहू शकतो हा आहे एक्स ॲक्सिस. ठीक आहे, हा एक्स ॲक्सिस आहे. ओके, तर पहा, कोणाकोणाला माहिती असेल नेमकं हे काय आहे तर ठीक आहे, एक्स ॲक्सिस. ओके, त्यानंतर पाहू शकता इथं नंबरिंग असते, जसं की 1 आहे, इथं 2. ओके, असं तुम्हाला इथं नंबरिंग इथं दिलेली असते, जसं की 3, 4, 5, 6 आणि हे नंबर इथं इन्फिनिटीपर्यंत. लक्षात ठेवा, हे +1, +2, +3, +6 असं आहे. त्यानंतर 0च्या लेफ्ट हँड साईडला सुद्धा इथं नंबर असतात, जसे की पहा -1, -2, -3, -4, -5, -6 आणि सो ऑन, म्हणजे इथपर्यंत जातात. हे पाहू शकता, हे जे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत हे इथे कितीपर्यंत जातात, इन्फिनिटीपर्यंत जातात. सेम असंच -6, -7, -8, -9 हे सुद्धा मायनस इन्फिनिटीपर्यंत हा नंबर जातात. तर ही नंबर लाईन आहे. नंबर लाईनमध्ये तुम्हाला हे नंबर दिसतात. तर नंबर लाईनवरती जेवढे सुद्धा नंबर्स आहेत ते सगळे इथं काय आहेत, रियल नंबर्स आहेत. सगळेच्या सगळे. म्हणजे पहा, इथं सगळ्यात पहिले, ठीक आहे, खाली घेतो. तर पहा, इथं सगळ्यात पहिले पाहू शकता काय आहे, तो आहे 0. ठीक आहे, तर 0 इथं काय आहे, 0 इथं रियल नंबर आहे. ओके, त्यानंतर सेकंड कोणतं, प्लस. ओके, +1, +2, ठीक आहे, +3, त्यानंतर +4. ओके, +4 आणि सो ऑन इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे अनंत. तर इन्फिनिटीपर्यंत हे सुद्धा काय आहेत, रियल नंबर्स आहेत. ओके, त्यानंतर थर्ड आहे, होऊ शकता -1, -2, ओके, -3, त्यानंतर -4 आणि सो ऑन, म्हणजे खूप अनंत मायनस इन्फिनिटीपर्यंत. तर हे मायनसवाले जेवढे सुद्धा नंबर दिसतात हे सुद्धा रियल नंबर्स आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक समजलं, 0 आणि हे प्लसवाले सगळे नंबर आणि मायनसवाले सगळे नंबर याला म्हणतात रियल नंबर्स. ठीक आहे, तर आता याच्याचमध्ये हे प्लस मायनस आणि 0 रियल नंबर आहेतच, पण याच्याचमध्ये सुद्धा काही अजून इन्क्लूड होतात रियल नंबर्स, आणि ते त्याचे टाईप आहेत. ओके, रियल नंबरचे टाईप कोणकोणते तर पहा सांगतो. तर इथं पाहू शकता रियल नंबरचे काही टाईप येतात, जसं की पहिला टाईप येतो इथं, ओके, रॅशनल नंबर्स. ओके, रॅशनल नंबर्स. आणि सेकंड येतो तो म्हणजेच की इररॅशनल नंबर्स. ओके, रॅशनल नंबर आणि इररॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर्स म्हणजेच काय पहा, रॅशनल नंबर्स हे सुद्धा नंबर लाईनवरतीच आहे. जसं की पहा, रॅशनल नंबर्स म्हणजेच P/Q फॉर्ममध्ये असतात. ओके, P/Q फॉर्ममध्ये कसं, म्हणजे 2/3. ओके, डिवाइडमध्ये, नंतर 3/4. ओके, किंवा 5/1 किंवा 3/6. ओके, किंवा इथं 1/2. तर हे काय झाले, रॅशनल नंबर्स, म्हणजे असे अपॉनमध्ये असतात, 1 मध्ये असतात. म्हणजे हे काय झाले, P/Qच्या फॉर्ममध्ये. पण इथं एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं, हा जो Q आहे, ओके, डिनॉमिनेटरमध्ये. ओके, P म्हणजे न्यूमरेटर आहे, Q म्हणजे डिनॉमिनेटर आहे. तर हा जो Q आहे, Q इज नॉट इक्वल टू 0 असला पाहिजे, तेव्हाच हे रॅशनल नंबर इथं म्हटले जातात. म्हणजे जर समजा आपण 3 आहे आणि 3च्या खाली 0 घेतला डिनॉमिनेटरमध्ये, तर हे काय झालं, तर 0, 3/0 इज, हे काय झालं, हे तर इन्फिनिटी झालं ना. तर हे या रॅशनल नंबर्समध्ये नाही आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर इररॅशनल नंबर.
इरॅशनल नंबर्समध्ये तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत क्लास 10th पर्यंत तुम्ही आलेले आहात. मग असे काही नंबर्स तुम्ही पाहिले असतील. जसं की √3 झालं, ओके. त्यानंतर √2 झालं, त्यानंतर √5 झालं. असे तुम्ही इरॅशनल नंबर्स पाहिले असतील. ठीक आहे. जसं की आता पहा, एक समजा √16 आहे. आता √16 म्हणजेच काय? हा स्क्वेअर आहे. कशाचा? हा 4चा स्क्वेअर आहे. आता इथं काही दिलेलं नसते म्हणजे इथं 2 असते. ठीक आहे. म्हणजे हा स्क्वेअर रूट आहे. कशाचा? 4चा 16. म्हणून आपण याला डायरेक्ट अशा फॉर्ममध्ये लिहू शकतो ना. कशा? डायरेक्ट याला आपण 4 लिहू शकतो आणि अंडर रूटमध्ये लिहायचं असलं तर डायरेक्ट आपण 16 लिहू शकतो. बट असे काही नंबर्स असतात ज्याचा इथं परफेक्ट स्क्वेअर रूट नसतो. ठीक आहे. तर असे काही नंबर्स असतात त्यामुळे त्यांना अशा रूटच्या फॉर्ममध्ये लिहितात. तर याला इरॅशनल नंबर्स असे म्हणतात. हे सुद्धा इरॅशनल नंबर्स इथं आहेत. जसं की अजून तुम्ही एक व्हॅल्यू पाहिली असेल पायची. पायची व्हॅल्यू काय होते? समजा 22/7. ठीक आहे. हे सुद्धा इरॅशनल नंबर्समध्ये इन्क्लूड होते. ठीक आहे. तर एकूण तुम्हाला समजलं असेल आणि हे सुद्धा जे मी तुम्हाला सांगितलं रॅशनल नंबर्स आणि इरॅशनल हे सुद्धा कन्सिडर केल्या जातात ओके रिअल नंबर्समध्ये. ते एवढं लक्षात ठेवा. तर रिअल्स नंबर मी तुम्हाला सांगितले कोणकोणते एवढं लक्षात ठेवा फक्त. ते म्हणजेच की 0 त्यामध्ये येतो, +1, 2, 3 आणि इन्फिनिटीपर्यंत. त्यानंतर -1, 2, 3 आणि इन्फिनिटीपर्यंत. त्याचबरोबर रिअल नंबरचे काही टाइप पडतात. ते म्हणजेच की रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर. रॅशनल नंबर म्हणजे p/qच्या फॉर्ममध्ये असतात. q इज नॉट इक्वल टू 0 असला पाहिजे आणि हे जे असे नंबर्स असतात तर यालाच रिअल नंबर असे म्हणतात. ठीक आहे. आता पहा हे इरॅशनल नंबर हे सुद्धा रिअल नंबरमध्ये इथं येतात. एवढं मी तुम्हाला सांगितलं. तर रिअल नंबर तुम्हाला इथं आता कन्सेप्ट ही समजली असेल. ठीक आहे. तर चला पुढे जाऊया. ठीक आहे. तर पहा तर पहा आता आपल्याला मेन टॉपिक सुरू करायचा आहे तो म्हणजेच की लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. ठीक आहे. आता पहा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल म्हटलं की ax प्लस बी वाय आणि प्लस सी इक्वल्स टू 0 हा आहे लिनियर इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म. म्हणजे या इक्वेशनमध्ये या फॉर्ममध्ये तुम्हाला लिनियर इक्वेशन नेहमी सापडते. आता यामध्ये ह्याच्या टर्म तुम्हाला दिलेल्या आहेत. कोणकोणत्या टर्म दिलेल्या आहेत पहा. अगोदर तुम्हाला दिलेलं आहे एक्स, वाय. हे तुम्हाला काय दिलेले आहेत? हे काय आहे? तर हेच तुमचं काय आहेत? व्हेरिएबल्स आहेत. ओके. हे तुमचे व्हेरिएबल्स आहेत. ओके. त्यानंतर ए, बी, सी हे काय आहेत? तर हे तुमचे आहेत हे आहेत तुमचे रिअल नंबर्स. वरती मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ना रिअल नंबर्स त्यामुळेच केलं कारण की लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबलमध्ये ए बी सी हे जे फॉर्ममध्ये येतात तर हे तुमचे रिअल नंबर्स असतात आणि एक्स वाय हे जे व्हेरिएबल येतात तर हे व्हेरिएबल्स असतात ते चेंज होत राहतात. ठीक आहे. तर हा झाला तुमचा लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबलचा फॉर्म. आता पहा समजा मी आता इथं एक इक्वेशन लिहितो कोणतं तर पहा समजा मी इथे इक्वेशन लिहितो एक्स स्क्वेअर प्लस ओके बी वाय आणि प्लस सी ओके इक्वल्स टू 0. मग आता हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल झालं का? जसं मी इथं म्हटलं की हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल झालं. कारण की यामध्ये एक्स वाय हे 2 व्हेरिएबल्स आहेत म्हणजे 2 व्हेरिएबल्स आहेत आणि ए बी सी हे रिअल नंबर्स आहेत. त्यामुळे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. बट मग आता हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? तर हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. का नाही हे पहा सांगतो मी तुम्हाला. तर पहा यामध्ये तुम्ही एक ऑब्झर्व केली असेल गोष्ट यामध्ये एक्सची पॉवर किती आहे? एक्सची पॉवर आहे 2. ओके. बट इथं जेव्हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असते तर इथं एक्सची पॉवर किंवा वायची पॉवर किंवा दोन्ही व्हेरिएबलची पॉवर नेहमी 1 इथं असली पाहिजे तेव्हाच ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल इथं म्हणू शकतो. बट इथं एक्सची पॉवर 2 आहे. ओके. म्हणजे डिग्री याला पॉवर म्हणतात किंवा डिग्री म्हणतात. त्याची डिग्री 2 आहे. मग हे लिनियर इक्वेशन झालं का? नाही झालं. ओके. हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाहीये. म्हणजेच लक्षात ठेवा की एकच फॉर्म आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तो म्हणजेच की ax प्लस by ओके प्लस सी इक्वल्स टू 0. यामध्ये 2च रूल लक्षात ठेवायचे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ओळखण्यासाठी. ते म्हणजेच की x, y हे 2 व्हेरिएबल आहेत तर याची डिग्री ओके याची डिग्री. आता डिग्री म्हणजेच काय? आपण त्याला म्हणू शकतो की याची पॉवर ओके. याची पॉवर नेहमी किती असली पाहिजे? याची पॉवर नेहमी 1 असली पाहिजे. ओके. तर त्याला म्हणतात आपण म्हणजे हे रूल आहे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल ओळखण्याचा.
कारण की लिनिअर इक्वेशन टू व्हेरिएबल तुम्हाला ओळखता आला पाहिजे, तेव्हाच तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. त्यानंतर पहा यामध्ये अजून दुसरा रूल सांगितला, तो म्हणजेच की A, B, C हे नेहमी काय असले पाहिजेत? हे नेहमी असले पाहिजेत तुमचे रिअल, ओके, रिअल नंबर्स. ओके. आता इथं एक एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट मी सांगत आहे. आता मी जसं सांगितलं A, B, C हे काय असतात? रिअल नंबर असायला पाहिजेत. आणि त्याचबरोबर वरती मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, की 0 ओके, रिअल नंबरमध्ये हा 0 सुद्धा येतो. ठीक आहे. 0 सुद्धा येतो. बट इथं लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्ही लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कन्सिडर करता. समजा फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊया, की समजा 3x ओके, 3x प्लस 2y प्लस 5 इक्वल्स टू 0 हे लिनिअर इक्वेशन आहे का? हो आहे. कारण कसं काय? 3, 2, 5 हे काय आहेत? रिअल नंबर आहेत आणि एक्स, वाय दोन व्हेरिएबल आहेत आणि त्याची डिग्री 1 आहे. तर हे लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. बट पहा अजून एक एक्झाम्पल मी घेतो जसं की पहा 0x प्लस ओके 3y प्लस 2 इक्वल्स टू 0 हे लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? तर नाही. हे लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही आहे. का नाही आहे पहा. कारण की इथं जसं तुम्हाला इक्वेशन दिलं आहे यामध्ये 0x दिलेला आहे. आता 0x म्हणजेच काय? याची व्हॅल्यू काय होणार आहे? तुम्हाला हा रिअल नंबर तर दिला आहे, बट x सोबत आहे व्हेरिएबल. मग आता 0x म्हणजे याची व्हॅल्यू टोटल काय झाली? हे झाली 0. मग आता हे इक्वेशन कसं लिहिता येईल? हे इक्वेशन असं लिहिता येईल कारण की 0x ची व्हॅल्यू तर 0 झाली. तर मग हे इक्वेशन असं लिहिता येईल ओके 0 प्लस ओके 3y आणि प्लस 2 इक्वल्स टू 0. ठीक आहे. आणि हा 0 आहे म्हणजे याची काही व्हॅल्यूच नाही म्हणजे 3y प्लस 2 इक्वल्स टू 0. मग आता हे लिनिअर इक्वेशन आहे, बट हे टू व्हेरिएबलमध्ये आहे का? नाही. कारण की व्हेरिएबल यामध्ये फक्त एकच उरला, तो म्हणजे y. म्हणजेच एक लक्षात ठेवा नेहमी ओके जसं आपण हे रूल पाहिले वरती, की तुमचे जे लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ओळखण्यासाठीचे रूल आहेत, तर त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट हा रूल आहे लक्षात ठेवा इथं. ओके. थर्ड नंबरचा रूल ओके. थर्ड नंबरचा रूल आहे ते म्हणजेच की x किंवा y ओके हे 0 च्या सोबत नसले पाहिजेत. म्हणजे याच्या सोबतचे जे रिअल नंबर असतात A, B, ओके हे 0च्या सोबत नसले पाहिजेत. ठीक आहे. जसं आता C आहे ओके. हे C सोबत कोणता हे आहे का? म्हणजेच व्हेरिएबल आहे का? नाही. ओके. C कोणता? तर हे जे तुम्ही इक्वेशन इथं पाहिलं समजा आता हे इक्वेशन आहे 3x प्लस 2y आता हे 5 आहे. तर या 5 च्या जागी आपण जर 0 सुद्धा घेतला असता, ठीक आहे ना? चालणार आहे ते. ठीक आहे. तर हे रिअल नंबर हा आहे. पण व्हेरिएबल सुद्धा 2 इथं असतील. तर फक्त काय असेल की x सोबत आणि y सोबत जे 2 व्हेरिएबल आहेत, त्याच्यासोबत जे रिअल नंबर असणार आहेत, ते 0 नसले पाहिजेत. ओके. C हा 0 असला तर चालणार आहे. तर हे 3 रूल्स तुम्ही लक्षात ठेवा. ओके. लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ओळखण्यासाठी. ठीक आहे. तर लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ओळखण्यासाठीचे हे तुम्हाला काही नियम दिलेले आहेत. ठीक आहे. तर काही एक्झाम्पल आपण इथं आता पाहूया. एक मिनिट. ओके. तर पहा, जसं आता तुम्हाला ना इथं काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. एक्झाम्पल्स म्हणजेच काय तुम्हाला ओळखायचे आहेत की रिअल नंबर्स सॉरी लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत किंवा नाही. ठीक आहे. जसं पहा इथं तुम्हाला पहिलं एक्झाम्पल्स दिलं आहे. 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. आपण इथं फॉर्म कोणता घेतला होता लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा तो म्हणजेच की ax प्लस by ओके प्लस c इक्वल्स टू 0. आता पहा इथं हे जे इक्वेशन तुम्हाला दिलं आहे ना, हे 12 या साईडला आहे. तर आपण याला या साईडला सुद्धा आणू शकतो. कसं लिहू शकतो? 4m प्लस 3n ओके मायनस 12 इक्वल्स टू 0. आता पहा हे जे तुम्हाला m आणि n दिले आहेत, हे सुद्धा व्हेरिएबल आहेत. ठीक आहे. कधी m असेल, कधी n असेल किंवा a, b असेल, तर काही प्रॉब्लेम नाही. ते व्हेरिएबलच आहेत. ओके. म्हणजे हे लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. ओके. त्यानंतर पहा सेकंड इक्वेशन आहे 3x मायनस 7y इज इक्वल टू 30. तर पहा 3x स्क्वेअर ओके मायनस 7y मायनस 13 इकडे आणलं इकडे 0. ठीक आहे. 2 व्हेरिएबल आहेत. ठीक आहे. 2 व्हेरिएबल आहेत x आणि y आहेत. ओके. लिनिअर नंबर सॉरी रिअल नंबर सुद्धा आहेत. 3 आहे, -7 आहे, -13 आहे. रिअल नंबर आहे. ओके. आता डिग्री चेक करा. y ची डिग्री 1 आहे. ओके. नो प्रॉब्लेम. x ची डिग्री पहा. x ची डिग्री इथं झाली 2. म्हणजे हे लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाहीये. कारण की याची डिग्री जे पॉवर पाहिजे ते 1 पाहिजे. ओके. जे व्हेरिएबल्स आहेत त्याची म्हणजे हे लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाहीये. ओके. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल पहा काय दिलंय 0x प्लस 6y मायनस 3 यामध्ये x ची व्हॅल्यू 0 हे नाही पाहिजे कारण की आता हे पूर्ण 0 झालं आहे.
आता इक्वेशन कसं झालंय, एक्सची व्हॅल्यू जर 0 झाली तर हे असं हे झालंय 6y मायनस 3 इक्वल्स टू 0. तर हे लिनियर इक्वेशन आहे, बट हे एकच व्हेरिएबल आहे यामध्ये, ते म्हणजे y. पण ही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? नाही, हे सुद्धा नाहीये. त्यानंतर पुढे पहा, हे आहे तुमचं पुढचं इक्वेशन चेक करायचं आहे की नाही लिनियर इक्वेशन. जसं पहा इथं दिलं आहे तुम्हाला 0.3x, ओके, 0.3x प्लस 0y, ओके, मायनस 36, ओके, 36 इक्वल्स टू 0. आता यामध्ये पहा 0.3x, 0.3x ला आपण काय लिहू शकतो, 3/10, ओके, 3/10. हे काय झाला, हा झाला तुमचा रॅशनल नंबर. तर रॅशनल नंबर हे रिअल नंबर असतात, वरती मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ठीक आहे, हे चालून जाणार. आणि रिअल नंबर्स व्हेरिएबल सुद्धा यामध्ये 1 डिग्रीमध्ये आहे. नंतर प्लस आता हे 0y, 0y म्हणजे हे काय झालं 0 मायनस 36 इक्वल्स टू 0. मग आता हे y ची व्हॅल्यू 0 झाली, मग हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल झालं का? नाही. तर हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाहीये. ठीक आहे. तर पुढे पहा, पुढचे एक्झाम्पल ओळखायचे आपल्याला की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे किंवा नाही. 1 मिनिट. ओके. तर पुढचे एक्झाम्पल पहा, तुम्हाला इथं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ओळखायचे. ठीक आहे. तर इथं तुम्हाला दिलंय, पाहू शकता, असं दिलंय तुम्हाला 4/x प्लस 5/y, ओके, इज इक्वल टू 4. हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? पहा, इथं ते तुम्हाला काय दिलंय, इथं हे इक्वेशन आपण असं लिहू शकतो 4, ओके, 4 इंटू 1/x, ओके, 1/x प्लस 5 इंटू, ओके, 1/y इक्वल्स टू 4. आता हे जे 1/x 1/y आहे पहा, तर 1/x म्हणजेच आपण m कन्सिडर करा आणि 1/y हे आपण कन्सिडर करा n आहे. म्हणजे या इक्वेशनला आपण कसं लिहू शकतो, 4m प्लस 5n इक्वल्स टू 4. म्हणजे हे झालं ना लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, पहा, डिग्री पॉवर सुद्धा 1 आहे, रिअल नंबर सुद्धा आहेत आणि व्हेरिएबल सुद्धा आहेत. हे झालं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. ओके, पुढचं पहा, 6 नंबरचं तुम्हाला एक्झाम्पल दिलंय, ते पहा. ते तुम्हाला दिलंय, पाहू शकता, 4x मायनस 5y मायनस 8 इक्वल्स टू 0. यामध्ये पाहू शकता डिग्री सुद्धा 1 1 आहे, व्हेरिएबल 2 आहेत, रिअल नंबर सुद्धा आहेत. म्हणजे हे झालं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके. 7 नंबरचं एक्झाम्पल पहा, मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे. एक्झाम्पल्स मध्ये काय दिलंय पहा, की √2x मायनस √5y इक्वल्स टू 16. तर हे तुमचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल झालं का? पहा, √2 दिलेला आहे, हा इररॅशनल नंबर आहे, म्हणजे रिअल नंबर आहे. ओके, डिग्री व्हेरिएबल दिलाय 1 डिग्री आहे, ओके, मायनस आहे. आता काही नसते म्हणजे 1 डिग्री असते, 1 पॉवर असते. नंतर √5 आहे, हा सुद्धा इररेशनल नंबर म्हणजे रिअल नंबर आहे आणि व्हेरिएबल आहे, सोबत डिग्री 1 आहे, पॉवर 1 आहे, इज इक्वल टू 16. 16 इकडे आणला मायनस होऊन जाईल, म्हणजे हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. ओके. एक मी तुम्हाला एक्झाम्पल अजून घेतो, 1 मिनिट. तर पहा, एक एक्झाम्पल तुम्हाला घेतो आणि समजून सांगतो. ठीक आहे. लास्ट एक्झाम्पल असणार आहे. तर पहा, या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला सांगतो. जसं की पहा, एक एक्झाम्पल आहे, समजा √2 आणि 2 मध्येच x आहे. ओके, रूटमध्ये x आहे प्लस 5y मायनस 2 इक्वल्स टू 0. हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? तर पहा, चेक करूया. तर इथं √2x दिलाय, म्हणजे अंडर रूट 2 आहे आणि अंडर रूट मध्येच x आहे. ओके, मग आता हे अंडर रूट मध्ये हा व्हेरिएबल आहे. जर अशा फॉर्म मध्ये तुम्हाला कोणतं इक्वेशन दिलं असेल, तर ते तुमचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नसणार आहे. तर हा व्हेरिएबल रूटमध्ये असला तर तो कन्सिडर इथं आपण नाही करणार आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल चेक करताना. ठीक आहे. तर तुम्हाला हे समजलं असेल की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कशा पद्धतीने इथं चेक करतात. तर आपण डायरेक्टली आता काय करूया, एक्झाम्पल्स तुमचे घेऊया, जे तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये दिले आहेत, प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेले आहे. ठीक आहे. 1 मिनिट. ओके. तर पहा, तुम्हाला पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे, ओके, प्रॅक्टिस सेटमध्ये. तर कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी, सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन्स. ठीक आहे. तर तुम्हाला पाहू शकता, हे पहिलं इक्वेशन दिलं आहे आणि हे दुसरं इक्वेशन दिलं आहे आणि हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. ठीक आहे. तर आता पाहू शकता, हे इक्वेशन नंबर 1 दिलं, इक्वेशन नंबर 2 दिलं. याला सांगितलं आहे लेट्स ॲड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2, दोघांची ॲडिशन केली आहे.
आता ॲडिशन करताना तुम्ही डायरेक्टली असं लिहू शकता आणि डायरेक्टली असं ॲड करू शकता 2 इक्वेशन. ठीक आहे. असा रूल आहे. ठीक आहे. तर पहा ॲडिशन करताना 5x + 2x 5x + 2x आहे. ठीक आहे. आता इथं पाहू शकता 3y + 3y - 3y हे 2 काय होतील 0 होतील म्हणजे कॅन्सल होतील. ठीक आहे. आता 5x + 7 आहे 2x किती झाले? इथं झाले 7 हा x दिलेला आहे 7x आणि 9 + 12 दिलेला आहे म्हणजे हे किती झाले? हे झाले 21. ओके. आता x इथंच आहे. हे 21 जसच्या तसे दिलेले आहेत. आता x सोबत 7 होता तर 7 याच्या डिव्हाइडमध्ये आला. आता x ची व्हॅल्यू इथं काय झाली? तर 7 × 3 तर काय होते 21 होते म्हणजे x ची व्हॅल्यू काय झाली 3 झाली. आता आपल्याला x ची व्हॅल्यू इथं माहीत झाली. आता आपल्याला काय काढायची आहे? y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर y ची व्हॅल्यू काढण्यासाठी पाहू शकता तुम्हाला हे x = 3 जे दिलेलं आहे हे तुम्ही एकतर इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा किंवा इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा. तुम्हाला x ची व्हॅल्यू टाकल्यानंतर y ची व्हॅल्यू इथं दोन्ही इक्वेशनमध्ये कोणत्याही एकामध्ये टाका y ची व्हॅल्यू भेटून जाईल आणि सारखीच भेटणार. ठीक आहे. तर पहा x ची व्हॅल्यू आपण टाकणार आहे. x ची व्हॅल्यू काय आली होती? 3 आली होती. तर 5 × 3 + 3y = 9. आता 5 × 3 किती झाले? 5 × 3 झाले तुमचे 15 झाले. ठीक आहे. आता 3y या साइडला राहू दिलं. 9 इथं होतं. म्हणजे 5 × 3 15 झालं. तर हे 15 या साइडला गेले 9च्या साइडला. मग हे काय होतील मायनसमध्ये 15 इथं येतील. ठीक आहे. आता 9 - 15 आता लहान संख्येतून मोठी संख्या आपण मायनस करत आहोत. म्हणजे एक तर इथं मायनस साइन येणार आहे. ठीक आहे. आणि किती येणार आहे? तर ते येणार आहे 6 येणार आहे. ठीक आहे. आता पाहू शकता 3y इथं जसच्या तसं लिहिला होता. आता y इथंच ठेवला आणि -6 जसच्या तसे होते. ठीक आहे. आणि -6/3 आहे. तर इथं y ची व्हॅल्यू आता काय येणार आहे? तर y ची व्हॅल्यू पाहू शकता 3 1 जा 3 1 3 3 2 6 म्हणजे इथं मायनस साइन आहे आणि 2 -2 येणार आहे. म्हणजे y ची व्हॅल्यू भेटली आपल्याला -2 आणि लास्टला सोल्युशन काय भेटलं आपल्या 2 इक्वेशनचं x ची व्हॅल्यू भेटली 3 भेटली आणि y ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 2 भेटली. ठीक आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हे बरोबर आहे की चुकीचं आहे, तर सॅटिस्फाय करण्यासाठी तुम्ही हे x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू 2 या इक्वेशनमध्ये टाकून पाहू शकता आणि तुमचा ॲन्सर तुम्ही चेक करू शकता. ओके. जसं की 5 जसं आपण इथं चेक करूया फॉर एक्झाम्पल. बघू शकता 5x x ची व्हॅल्यू टाकल्यानंतर आणि y ची व्हॅल्यू टाकल्यानंतर = 9 आलं पाहिजे. जसं पहा 5 x ची व्हॅल्यू काय होती? 3 होती आणि प्लस ओके. प्लस 3 ची व्हॅल्यू काय होती? 3 ची व्हॅल्यू होती -2 = 9. जसं बघू शकता 5 × 3 काय झाले 15 आणि 3 × 2 किती झाले 6 झाले = 9. 15 - 6 9 येते का? तर 15 - 6 हे 9 येते हे बरोबर आहे. म्हणजे आपलं ॲन्सर सुद्धा बरोबर आहे. तुम्ही हे चेक करू शकता या पद्धतीनं म्हणून मी तुम्हाला एक्स्ट्रा माहिती सांगून दिली. ठीक आहे. बाकी तुम्हाला फक्त इथपर्यंतच तुमचा सोल्युशन काढायचं असते. ठीक आहे. तर आपण एक काम करूया पुढचे 1 बाय 1 इथे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. ठीक आहे. तर पहा एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे. ओके. 2 इक्वेशन दिलेले आहेत. कोणकोणते पहा 3a प्लस आपण इथं लिहून घेऊया. ठीक आहे. म्हणजे आता हे जे एक्झाम्पल तुम्हाला दिले आहेत, त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल्स तुम्हाला दिले असतील, एक्स, वाय दिलं असेल किंवा ए, बी दिलं असेल किंवा एम, एन दिलं असेल, तर त्याच्या तुम्हाला व्हॅल्यूज इथं काढायच्या आहेत. तर 1 बाय 1 आपण इथं काढूया. ठीक आहे. तर पहा इथं तुम्हाला दिलं आहे 3a प्लस 5b इक्वल्स टू 26 याच्याच खाली लिहायचं आपल्याला ते म्हणजेच की a प्लस ओके 5b इक्वल्स टू 22 ओके. आता आपल्याला हे जे इक्वेशन दिलं आहे, सगळ्यात पहिली एक गोष्ट आपल्याला पाहायची आहे, की आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू काढायची आहे. तर a आणि b ची व्हॅल्यू काढण्यासाठी कोणतं तरी एक इथं 0 झालं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला इथं करावं लागतं. आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले पहिलं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन यामध्ये कोणते कॉमन आहे का? कॉमन म्हणजेच काय, की समजा 3a आहे, तर इथं सुद्धा 3a आहे का चेक करायचं किंवा इथं 5b आहे, तर इथं सुद्धा 5b आहे का? आहे. तर जे तुम्हाला इक्वल इथं पाहिजे, कारण की ते कॅन्सल व्हायला पाहिजे आणि तिथे 0 व्हायला पाहिजे, तेव्हाच आपण एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढू शकतो आणि ती पुट करून दुसऱ्या व्हेरिएबलची नंतर आपण व्हॅल्यू काढू शकतो. तर त्यासाठी एका व्हेरिएबलची त्याचं जे सोबत रिअल नंबर असेल ते व्हॅल्यू इथं सेम पाहिजे. जसं इथं सेम आहे, तुम्ही ते काम करायचं. इथं आपण काय करायचं? सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन केल्यानंतर 3a - a किती झालं? 2a झालं. आता 5b - b ओके. मायनस, 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 मायनस हे काय झालं? 0 झालं. म्हणजे नाही लिहिलं तरी चालणार आहे. त्यानंतर 26 - 22 किती झालं? 4 झालं. ओके. आता 2a आहे. a इथंच ठेवायचा. 4/2 करायचं. आता a ची व्हॅल्यू काय आली? 2/4 म्हणजे a ची व्हॅल्यू इथं आली 2 आली. आता a ची व्हॅल्यू आपल्याला भेटली. आता आपल्याला b ची व्हॅल्यू काढायची आहे. तर b ची व्हॅल्यू काढण्यासाठी हे इक्वेशन समजा 1 आहे आणि इक्वेशन 2 आहे. कोणत्याही एका इक्वेशनमध्ये इथं a ची व्हॅल्यू पुट करायची. जसं पहिलं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये आपण ही व्हॅल्यू पुट करूया. जसं 3a प्लस 5b ओके.
इज इक्वल टू 26. ओके. पहिले इथं वरती तुम्ही लिहू शकता कसं, की इथं लिहू शकता पुट a इज इक्वल टू 2 इन ओके इक्वेशन 1. ओके. असं लिहून घ्यायचं. आता एक काम करायचं, 3 a ची व्हॅल्यू काय आहे, 2 आहे. ओके. a ची व्हॅल्यू 2 आहे प्लस ओके 5b इक्वल्स टू 26. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये पहा 3 इंटू 2 6 आला. त्यानंतर 5b ओके इज इक्वल टू 26. ओके. त्यानंतर आता पहा 5b जसच्या तसा ठेवूया आपण. ओके 5b आणि इकडे पहा 26 मायनस 6. ओके. इथं पहा व्हॅल्यू आली 5b इक्वल्स टू 26 मायनस 6 इज इक्वल टू 20. ओके. आता b इकडेच ठेवूया. तर 20 अपॉन 5. ओके. आणि b आता 20 अपॉन 5 म्हणजेच काय इज इक्वल टू 4. तर b ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 4 आणि a ची व्हॅल्यू आपल्याला अगोदरच भेटलेली आहे ते म्हणजेच की 2. तर आपण याचं सोल्युशन आपल्याला भेटलेलं आहे कसं, तर इथं लिहायचं सोल्युशन लास्टला x, y. ओके. x, y इक्वल्स टू काय लिहायचं, सॉरी x, y नाही आहे, a, b आहे. ठीक आहे. x, y नाही, a, b आहे. तर तुम्ही लास्टला इथं काय लिहायचं, सोल्युशन लिहायचं. ठीक आहे. a, b. ठीक आहे. इक्वल्स टू वाट, a ची व्हॅल्यू 2 आणि b ची व्हॅल्यू 4. तर a ची आणि b ची व्हॅल्यू सोल्युशन आपल्याला भेटलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. तर पहा नेक्स्ट एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इथं 2 इक्वेशन दिलेले आहे. ओके. ते आपण इथं अगोदर लिहून घेऊया. तर पहा x प्लस 7y ओके x प्लस 7y इक्वल्स टू 10. त्यानंतर 3x मायनस 2y इक्वल्स टू 7. आता याच्यामध्ये पहा कोणता आपल्याला व्हेरिएबल वगैरे किंवा नंबर कॉमन दिसतो का, नाही. आता इथं आपण कॉमन करू शकतो. जसं की पहा इथं 3x आहे. तर वरच्या साईडला पहिलं इक्वेशन ओके याला आपण एक काम करूया, इक्वेशन नंबर 1 देऊया, याला इक्वेशन नंबर 2 देऊया. आपण काम करू शकतो, इथं 3x आहे आणि इथं सुद्धा आपण 3x न मल्टिप्लाय करून हे 3x इथं आणू शकतो. तर सगळ्यात पहिले ते काम करायचं. मग इथं तुम्ही काय करायचं, एक काम करायचं, लिहायचं मल्टिप्लाय ओके मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. ओके 3 न मल्टिप्लाय करायचं. आता इक्वेशन तुम्हाला दिलं आहे एक्स प्लस 7y इक्वल्स टू 10. आता याला तुम्हाला 3 न मल्टिप्लाय करायचं. त्यासाठी पहा 3 न जर मल्टिप्लाय केलं तर एक्स इंटू 3 3x एक्स 7y इंटू 3 इज इक्वल टू 21y आणि 10 इंटू 3 इज इक्वल टू 30. ओके. हे इक्वेशन नंबर आपल्याला काय भेटलेला आहे, 3 भेटलेला आहे. आता एक काम करायचं, इक्वेशन नंबर 2 आहे आपल्याकडे ओके आणि इक्वेशन नंबर आपण 1 कन्वर्ट केलं इक्वेशन नंबर 3 मध्ये. याच्यामध्ये एक काम करायचं, आता हे जे 2 इक्वेशन आपल्याला भेटलेले आहेत 3x याच्यामध्ये आपल्याला कॉमन भेटलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही हे इक्वेशन आता सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, कारण की दोन्ही प्लसमध्ये आहेत म्हणून सबस्ट्रॅक्ट करायचं. ठीक आहे. तर दोन्ही सबस्ट्रॅक्ट करण्यासाठी याच्यात तुम्ही एक काम करायचं, इथं इक्वेशन 3 मायनस इक्वेशन ओके इक्वेशन नंबर 2 असं तुम्ही इथं लिहायचं. त्यानंतर इथं पुढे हे इक्वेशन्स तुम्ही असे लिहायचे. इक्वेशन तुम्हाला दिलेले आहेत, पाहू शकता 3x मायनस 2y ओके इक्वल्स टू 7 आणि नवीन इक्वेशन 3 भेटलेलं आहे आपल्याला. ते कोणतं आहे, तर ते आहे 3x प्लस ओके प्लस 21y ओके 21y इज इक्वल टू व्हॉट 30. तर आपल्याला इक्वेशन नंबर हे 3 दिलेला आहे. त्याच्यामधून हे आपल्याला मायनस करायचं आहे. ओके 1 मिनिट. ओके. इक्वेशन नंबर 3 आहे, याच्यामधून आपल्याला इक्वेशन नंबर 1 मायनस करायचं आहे, सॉरी 2 मायनस करायचं आहे. तर 2 इक्वेशन कोणतं आहे तुम्हाला दिलं, 2 दिलं आहे तुम्हाला 3x मायनस 2y इक्वल्स टू 7. आता हे मायनस करायचं आहे आपल्याला, तर इथं मायनसचं साईन द्यायचं. आता 3x मायनस 3x इज इक्वल टू 0 नाही लिहिलं तरी चालणार आहे. आता इथं मायनस आलं, मायनस मायनस हे प्लस होणार आहे, म्हणजे 21y प्लस 2y इज इक्वल टू काय झालं, हे झालं 23y ओके 23y झालं इक्वल्स टू आता 30 मायनस 7 हे काय झालं, हे झालं 23. आता y इकडेच ठेवायचं, तर 23 डिवायडेड बाय 23 ओके 23 डिवायडेड बाय 23 म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली, इथं आली 1. आता y ची व्हॅल्यू 1 आली. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. तर आता ही y ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये टाका. ठीक आहे. पुट y इक्वल्स टू 1 ओके इन इक्वेशन 1 ओके इक्वेशन नंबर 1 मध्ये y ची व्हॅल्यू काय टाकायची,
सॉरी वायची व्हॅल्यू 1 टाकायची. ओके. तर वायची व्हॅल्यू 1 टाकण्यासाठी पाहू शकता इक्वेशन काय दिलं आहे आपल्याला 1 नंबर x प्लस 7y ओके प्लस आहे x प्लस 7y इक्वल्स टू 10. ओके. x जसच्या तसा ठेवायचा प्लस 7 वायची व्हॅल्यू काय 1 आहे इक्वल्स टू काय झालं 10 आहे. ठीक आहे. म्हणजेच पाहू शकता x प्लस 7 इंटू 1 7 आणि इक्वल्स टू काय आहे 10 आहे. ठीक आहे. आता x जसच्या तसा ठेवायचा 10 मायनस 7. आता 10 मायनस 7 म्हणजेच काय झालं हे 3 झालं. x इज इक्वल टू 3. म्हणजे आपल्याला शेवटी व्हॅल्यू भेटल्या x आणि y च्या 3 अँड 1. म्हणजे लास्टला तुम्ही लिहायचं असं x, y ओके इक्वल्स टू x ची व्हॅल्यू काय आहे 3 आणि y ची व्हॅल्यू 1 भेटली. ओके. तर हे झालं याचं सोल्युशन. तर हे कम्प्लीट सोल्युशन झालेलं आहे. तर पुढे पहा पुढचं एक्झाम्पल आपण इथं पाहूया. तर पहा पुढचं आपल्याला इक्वेशन्स दिले आहेत, 2 इक्वेशन्स दिले आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहा कसं सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. तर एक मिनिट. तर पहा तर तुम्हाला सोल्युशन ठीक आहे. तर गिवन इक्वेशन्स आपल्याला जसच्या तशा अगोदर लिहायचे. ओके. तर गिवन इक्वेशन्स पहा 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. सेकंड इक्वेशन आहे ओके 2x प्लस y equals to 13. Okay, so this is equation number 1 and this is equation number 2. Okay, इक्वेशन नंबर 1 and 2 मध्ये आपल्याला काय दिसत आहे तर इक्वेशन नंबर 1 and 2 मध्ये 2x आणि 2x हे कॉमन आहे. याला आपण इथं कॅन्सल करू शकतो, 0 करू शकतो, सबस्ट्रॅक्शन करू. ठीक आहे. तर इथं इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. ओके. इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 मायनस करायचं. जसं पहा 2x मायनस 3y इक्वल्स टू 9. ओके. आणि सबस्ट्रॅक्ट करायचं 2x प्लस y इक्वल्स टू 13. ठीक आहे. तर याला आपण काय करूया सबस्ट्रॅक्ट करूया. तर 2x मायनस 2x इज इक्वल टू 0 आणि मायनस 3y. आता हे मायनस मायनस होणार आहे. ओके. प्लसचं मायनस होणार आहे. मायनस 3y मायनस y इज इक्वल टू मायनस 4y. ठीक आहे. त्यानंतर 9 मायनस 13. आता 9 मायनस 13 म्हणजेच हे मायनस होणार आहे कारण की लहान संख्येमधून मोठी संख्या आपण मायनस करत आहोत. तर मायनस साइन येणार आहे आणि किती येणार आहे 9 मायनस 13 इज इक्वल टू मायनस 4. तर हे मायनस आणि हे मायनस साइन इथं कॅन्सल होऊन जाणार आहे. ठीक आहे. पण पाहूया आपण. ठीक आहे. इकडे y ठेवूया आणि हे मायनस 4 या साईडचे आपण या साईडला आणल्यानंतर मायनस 4 डिवायडेड बाय मायनस 4 होणार आहे. ठीक आहे. तर आता पाहू शकता मायनस 4 आणि मायनस 4 हे काय झालं मायनस मायनस प्लस होणार आहे आणि 4 4 म्हणजे 1 इथं येणार आहे प्लस 1 म्हणजे इथं y ची व्हॅल्यू आपल्याला भेटली प्लस 1 भेटली. ओके. आता y ची व्हॅल्यू 1 भेटली आपल्याला x ची व्हॅल्यू टाकायची. तर आता आपण इथे एक काम करूया पुट y इज इक्वल टू 1 ओके इन इक्वेशन कोणत्या इक्वेशन मध्ये टाकू शकतो आपण इक्वेशन 1 मध्ये टाकूया. ओके. तर इथे इक्वेशन 1 आपल्याला आहे 2x मायनस 3y इक्वल्स टू 9. x ची व्हॅल्यू सॉरी y ची व्हॅल्यू टाकायची 1. तर x जसच्या तसं 2x मायनस 3 इंटू 1 इक्वल्स टू 9. ओके. त्यानंतर पहा इथं 2x जसच्या तसं मायनस 3 इंटू 1 3 आणि इक्वल्स टू 9. ओके. 2x इकडेच ठेवायचा इक्वल टू 9 इकडे मायनस 3 आहे या 9च्या साईडला आल्यानंतर प्लस 3 होणार. तर इथं जसच्या तसं 2x आणि 9 प्लस 3 इज इक्वल टू 12. ओके. x इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 2 येणार आहे इथं एक्सच्या साईडचा. नंतर x इज इक्वल टू 12 अपॉन 2 म्हणजेच 6 होणार आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला भेटली 6. म्हणजे आपल्याला जे आपलं फायनल आन्सर आहे x आणि y ची व्हॅल्यू सोल्युशन ते आपल्याला भेटले आहे. तर x, y इक्वल्स टू याची व्हॅल्यू आपल्याजवळ आलेले आहे. x ची व्हॅल्यू 6 आहे आणि y ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे 1. तर हे आपला याचं इक्वेशनचं सोल्युशन. ओके. तर पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. ओके. तर पहा पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याकडे आहे. 2 इक्वेशन्स आपल्याला इथं सुद्धा दिले आहेत. तर सोल्युशन याचं आपण पाहूया. तर इक्वेशन जसच्या तसे अगोदर लिहून घ्यायचे. जसं की पहा इथे तुम्हाला दिलं आहे 5m मायनस 3n इक्वल्स टू 90. ओके. त्यानंतर सेकंड इक्वेशन दिलं आहे आपल्याला m मायनस 6n इक्वल्स टू मायनस 7. आता याच्यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व करायची कुठं कॉमन आपल्याला दिसते का व्हेरिएबल आणि रिअल नंबर्समध्ये. तर 5m आहे इथं आणि इथे m आहे.
आपण एक काम करू शकतो कॅन्सल करण्यासाठी हे जे सेकंड इक्वेशन आहे, इक्वेशन नंबर देऊया याला. इक्वेशन 1 त्यानंतर इथे इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये इथे यम आहे. इथं आपण 5m करू शकतो बाय मल्टिप्लाइंग दिस इक्वेशन बाय 5. ओके. सो आपण एक काम करूया. मल्टिप्लाय मल्टिप्लाय बाय मल्टिप्लाय बाय 5 इक्वेशन 2 इक्वेशन 2 इक्वेशन 2. सेकंड नंबरच्या इक्वेशनला 5 न मल्टिप्लाय करूया. तर इक्वेशन असं येणार आहे. ओके. 5 मल्टिप्लाय बाय ओके. इथं येणार आहे m मायनस 6n ओके इक्वल्स टू हे -7 आहे. याला सुद्धा आपण 5 न मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. तर असं येणार आहे पाहू शकता 5m ओके 5m मायनस 5 इंटू 6 30 म्हणजे येणार आहे 30n आहे सोबत व्हेरिएबल इज इक्वल टू -7 इंटू 5 मायनस 35 ओके. तर हे आलेलं आहे. आता इक्वेशन नंबर हे आपल्याला काय भेटलेलं आहे थर्ड भेटलेलं आहे. इक्वेशन नंबर थर्डलाच आपण कसं लिहू शकतो या फॉर्ममध्ये लिहू शकतो जसं की पहा 5 ठीक आहे याच फॉर्ममध्ये आपण इथं राहू देऊया. ठीक आहे याच फॉर्ममध्ये आपण इथं राहू देऊया. ओके. तर पहा इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन 2 आपल्या 1 आपल्याकडे आहे. त्यात दोन इक्वेशनमध्ये 5m कॉमन आहे. तर आपण एक काम करूया इथं इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन 1 मध्ये सबस्ट्रॅक्शन करूया. ठीक आहे. तर आपण एक काम करूया सबस्ट्रॅक्ट ओके सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 3 अँड 1 म्हणजे याचं सबस्ट्रॅक्शन करूया. ठीक आहे. तर कशाही पद्धतीनं दोन याचं सबस्ट्रॅक्शन आपल्याला करायचं आहे. जसं की पहा आपण करूया थर्ड इक्वेशन लिहूया 5m मायनस 30n इक्वल्स टू -35 ओके. आणि हे जे इक्वेशन मायनस सबस्ट्रॅक्शन फर्स्ट वालं लिहूया 5m मायनस 3n इक्वल्स टू 90. हे आपल्याला काय करायचं आहे सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सबस्ट्रॅक्ट करायचं आहे तर याची व्हॅल्यू पाहता काय येणार आहे 5m मायनस 5m हे तर 0 होऊन जाणार आहे. आता हे मायनस आहे इथं मायनस मायनस केल्यानंतर हे प्लस होऊन जाणार आहे. म्हणजे 30n मायनस 3n इज इक्वल टू प्लस 27n येणार. ठीक आहे. इक्वल्स टू आता हे मायनस मायनस होणार आहे. ठीक आहे. तर -35 आणि -19 हे ॲडिशन होणार आहे आणि निगेटिव्ह साईन येणार आहे. ठीक आहे. तर -35 आणि -19 किती होतात तर हे होतात 4 आणि हे 5. ठीक आहे. -54 आले. आता आपल्याला n ची व्हॅल्यू पाहिजे. तो n इज इक्वल टू -54 n सोबत 27 होता म्हणून 27 या साईडला आलेला आहे. ओके. आणि पाहू शकता n इक्वल्स टू ओके 27 मल्टिप्लाय 2 केला तर 54 येतात. तर मायनस साइन जसच्या जसं आणि n इज इक्वल टू 2. n इज इक्वल टू 2 आपल्याला व्हॅल्यू भेटलेली आहे. तर आता n इज इक्वल टू 2 भेटलेली आहे. आता m ची व्हॅल्यू आपल्याला टाकायची आहे. तर आपण एक काम करूया. इथं एक काम करूया. पुट n इक्वल्स टू -2 इन इक्वेशन. आता कोणत्याही इक्वेशनमध्ये तुम्ही व्हॅल्यू टाकू शकता. आपण एक काम करूया इक्वेशन नंबर 2 मध्ये व्हॅल्यू टाकूया. कारण की सिम्प्लिफिकेशन आपल्याला सोपी जाणार. ठीक आहे. तर m जसच्या तसं -6 आणि n ची व्हॅल्यू -2 ओके इक्वल्स टू -7. तर m जसच्या तसा मायनस आता 6 इंटू -2 हे होणार आहे -12 ओके -12 इक्वल्स टू -7. ठीक आहे. m आता हे मायनस आणि हे मायनस इथं प्लस होणार आहे आणि प्लस m प्लस 12 इज इक्वल टू -7. त्यानंतर m इक्वल्स टू या 12 जस्ट या साईडला येणार आहे -7च्या मायनस 1 मिनिट ओके. तर 12 या साईडला येणार आहे. तर -7 -12 m ची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे ते म्हणजेच की -19. तर आपल्याला सोल्युशन मिळालेलं आहे m आणि n ची व्हॅल्यू. आपण कसं लिहायचं m, n ओके. हे झालं सोल्युशन ऑफ द इक्वेशन्स. m ची व्हॅल्यू -19 आणि n ची व्हॅल्यू -2. तर हे दोन आपल्याला सोल्युशन भेटले. एक सोल्युशन भेटलेलं आहे m आणि n च्या व्हॅल्यूमधलं. ठीक आहे. तर आता पुढचे इक्वेशन्स आहे ते आपण इथं सॉल्व्ह करूया. ओके. तर पहा इक्वेशन जे दिलं आहे आपल्याला अगोदर आपण ते सोल्युशनमध्ये लिहून घेऊया जसच्या तसं. तर पहिलं इक्वेशन आहे 5x प्लस 2y इक्वल्स टू -3. तर हे झालं इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन आहे x प्लस 5y इक्वल्स टू 4. तर हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. ओके. इक्वेशन 1 आणि 2 आपल्याकडे आलेले आहेत. आता पहा इथं कॉमन काय आहे का आपल्याकडे तर इथं 5x आहे इथं x आहे ओके. इथं 2y आहे इथं 5y आहे. इथं आपण एक काम करू शकतो x ला 5x आपण इथं कन्वर्ट करू शकतो.
ठीक आहे. तर आपण इक्वेशन नंबर 2 ला इथं 5 न मल्टिप्लाय करू. ओके. तर पहा मल्टिप्लाय बाय 5 टू इक्वेशन इक्वेशन 2. इक्वेशन 2 ला 5 ना आपण एक काम करूया, मल्टिप्लाय करूया. तर 5 इंटू एक्स प्लस 5 वाय, ओके, इक्वल्स टू, आता या 4 ला सुद्धा 5 ना आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. तर 5 इथनं मल्टिप्लाय केल्यानंतर ब्रॅकेट आतमध्ये 5x प्लस 5 इंटू 5 25y इक्वल्स टू 4 इंटू 5 20. तर इथं 5x प्लस 25y इक्वल्स टू 20 हे आपल्याला इक्वेशन नंबर 3 भेटलेलं आहे, जे की आपण सेकंड इक्वेशन कन्वर्ट केलं आहे. आता इक्वेशन नंबर 3 अँड 1 याचं आपण काय करूया, सबस्ट्रॅक्शन करूया. कारण की इथं साइन तर आपल्याला प्लसच आहे, एक कॅन्सल करण्यासाठी आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. आपण एक काम करूया, तर सबस्ट्रॅक्ट सबस्ट्रॅक्ट इक्वेशन इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 3 1 मधून सबस्ट्रॅक्ट करा, किंवा आपण डायरेक्टली इथं लिहूया इक्वेशन 3 मायनस इक्वेशन इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 1. तर आपण इथं डायरेक्टली लिहूया. ठीक आहे. इक्वेशन 3 आपल्याकडे आलेलं आहे, ते म्हणजेच की 5x प्लस 25y, ओके, इक्वल्स टू 20. आणि इक्वेशन 1 काय आहे आपल्याकडे, ते आहे 5x प्लस 2y इक्वल्स टू -3. तर आपल्याला आता हे काय करायचं आहे, तर आता आपल्याला हे काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. ओके, इथं सबस्ट्रॅक्ट मायनस साइन येणार, 5x मायनस 5x हे काय आलं, 0 आलं, तर हे मायनस येणार आहे. ओके, तर 25y मायनस 2y हे काय झालं, तर हे झालं प्लस, ओके, प्लस 23y येणार आहे. ठीक आहे, 23y. आणि इथं पाहू शकता, इथं मायनस असणार आहे, म्हणजे हे मायनस मायनस प्लस होणार आहे, आणि 20 प्लस 3 इज इक्वल टू 23 होणार आहे. ठीक आहे, तर पुढे पहा. ओके, तर पुढे याची व्हॅल्यू जे भेटणार आहे आपल्याला, ते असणार आहे 23y इक्वल्स टू 23. सो आपण इथं वरती लिहूया. ठीक आहे, तर या ठिकाणी लिहूया आपण. ओके, तर इथं जर लिहिलं, तर y इक्वल्स टू 23 जसच्या तसं डिवाइडमध्ये 23 येणार आहे, म्हणजे y ची व्हॅल्यू भेटणार आहे आपल्याला 1. तर y ची व्हॅल्यू आपल्याला 1 भेटलेली आहे, तर आता आपण x ची व्हॅल्यू इथं काढू शकतो. एक काम करायचं, ओके, पुट y इक्वल्स टू 1, ओके, इन इक्वेशन 1. पहिल्या इक्वेशनमध्ये y ची व्हॅल्यू 1 टाकायची. तर पहा, पहिलं इक्वेशन आहे 5x प्लस 2y इक्वल्स टू -3. y ची व्हॅल्यू 1 टाकायची, म्हणजे 5x प्लस 2 इंटू 1, ओके, इक्वल्स टू -3. ठीक आहे, तर 5x प्लस 2 इंटू 1 2, आणि इक्वल्स टू -3 आहे. ओके, -3 जसच्या तसं, तर 5x जसच्या तसं ठेवायचा, -3 आहे, हे 2 या साईडला आले, तर हे प्लसचे मायनस होतील, म्हणजे -3 - 2 इक्वल्स टू, आता पहा 5x इक्वल्स टू -3 - 2 हे होतील -5, कारण की मायनस मायनस प्लस ॲडिशन होते, आणि साईन आहे मायनस, म्हणून मायनस साईन. एक्स इज इक्वल टू, आता पहा -5, ओके, डिवायडेड बाय 5. आता 5 5 सेम झालं, म्हणजे 1 येणार आहे, बट साईन मायनस आहे, तर -1 येणार आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू भेटली -1 आणि वायची व्हॅल्यू +1. तर एक्स अँड वायचं दोघांचं सोल्युशन भेटलं, तर शेवटी लिहायचं सोल्युशन ऑफ द इक्वेशन्स एक्स कॉमा वाय इक्वल्स टू, काय लिहायचं, एक्सची व्हॅल्यू -1 आणि वायची व्हॅल्यू काय भेटली, +1. 1 -1 आणि +1 हे काय झालं, सोल्युशन झालं या इक्वेशन्सचं. ठीक आहे, तर तुम्हाला समजत असेल. ओके, आता पहा पुढचं इक्वेशन आपण इथं सॉल्व्ह करूया. तर पहा, तर तुम्हाला कोणतंही इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, एक व्हेरिएबल इथं 0 झालं पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं इक्वेशन्समधलं. त्यासाठी दोघांमधलं एक कॉमन करायचं, आणि ते मायनस करायचं, किंवा जसे साईन दिले असतील, जर तुम्हाला दोन्ही प्लस दिले असेल तर एक सबस्ट्रॅक्ट करायचं, किंवा दोन्ही एक प्लस दिलं असेल, एक मायनस दिलं असेल, तर त्याची ॲडिशन करायची. ओके, तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करूनच हे येणार आहे. तुम्ही एक काम करा, प्रॅक्टिस करा. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला इथं येणार आहे. ठीक आहे, तर हे एक्झाम्पल. ओके ओके, तर याचं सोल्युशन पहा. पहिले अगोदर इक्वेशन्स लिहायचे. पहा, हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, इथं लक्षात ठेवा. 1/3x
प्लस वाय इक्वल्स टू 10/3. ठीक आहे. सेकंड आपल्याला काय दिलं आहे? सेकंड आपल्याला दिलेला आहे 2x प्लस 1/4 वाय इक्वल्स टू 11/4. आता पहा, हे लिनियर इक्वेशन्स आहेत कारण की डिग्री 1 आहे एक्सची वायची. त्यानंतर हे रिअल नंबर सुद्धा आहे. जसं मी तुम्हाला हे फ्रॅक्शन्स आहेत म्हणजेच रॅशनल नंबर्स आहेत 10/3 वगैरे, हे रिअल नंबर्स आहेत. ठीक आहे. तर हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे म्हणून याचं सोल्युशन निघणार आहे. तर आता पहा, हे तुम्हाला थोडं अवघड वाटत असेल पण अवघड नाही आहे. ठीक आहे. एक काम करा, हे समजा आपलं जे इक्वेशन आहे पहिल्या नंबरचं, इक्वेशन नंबर 1 आहे समजा. इक्वेशन नंबर 1 मध्ये आपल्याला याला सिंपल फॉर्म मध्ये आपण आणूया. सिंपल फॉर्म मध्ये कसं येणार पहा, या साईडला पहा 1/3x प्लस वाय इज इक्वल टू 10/3. आता पहा इथं डिनॉमिनेटरला 3 आहे x सोबतच्या आणि या साईडला सुद्धा डिनॉमिनेटरला 3 आहे. मग याला तुम्ही काय करा, 3 न मल्टिप्लाय करा या पूर्ण इक्वेशन नंबर 1 ला, म्हणजे 3 इथं गायब होणार आहे. कसं पहा, तर आपण इथं 3 न मल्टिप्लाय केलं पूर्ण इक्वेशन्सला, जसं पहा 3 न मल्टिप्लाय जसं केलं तर 1/3 इंटू 3. एक काम करतो, एक मिनिट. तर डायरेक्टली मी प्रत्येक टर्मला इथं काय करतो, 3 न मल्टिप्लाय करतो. ओके. तर पहा 1/3 इंटू 3 आणि हा x जसच्या तसा प्लस वाय. आता 3 इंटू वाय 3y आणि इक्वल्स टू आता 10/3 इंटू 3. तर आता पहा पुढचं इक्वेशन कसं येणार आहे. तर हे जे इक्वेशन सिंपल फॉर्ममध्ये येणार आहे पहा, 1/3 इंटू 3/x. तर हे 3 काय होणार आहे, 1 होणार आहे आणि इथं काय राहणार आहे, x राहणार आहे, प्लस आता हे 3y जसच्या तसं कारण की याच्यामध्ये कॅन्सल काय होणार नाही. आता पहा इक्वल टू, ओके, याच्या इक्वल टू येणार आहे. तर पहा इक्वल टू कसं येणार आहे, 10 हे 3 1 होणार आहे, फक्त 10 राहणार आहे म्हणजे इक्वल टू 10 राहणार आहे. ठीक आहे. इथं जरा इक्वल टू नाही येणार आहे, कॉमा येणार आहे. ठीक आहे. ते सिंपल फॉर्म मध्ये आपण इक्वेशन आणलेलं आहे. ठीक आहे. सेम जसं आता इक्वेशन 1 सिंपल फॉर्म मध्ये आणलं, इक्वेशन 2 आपल्याला सिंपल फॉर्म मध्ये आणायचं आहे. इक्वेशन 2 सिंपल फॉर्म मध्ये आणण्यासाठी पहा, इथं 4 आहेत या साईडला, इथं सुद्धा डिनॉमिनेटरला 4 आहेत, याला 4 न मल्टिप्लाय करायचं. तर 4 न मल्टिप्लाय केलं तर 4 इंटू 2x, ओके, प्लस 1/4 वाय इंटू 4, ओके, इक्वल्स टू 11/4 इंटू 4 केलं आपण तर पहा काय येते इक्वेशन. इथे इक्वेशन येते 4 इंटू 2x इज इक्वल टू 8x, ओके. त्यानंतर प्लस 1/4y हे काय होती कॅन्सल होऊन 1 येईल म्हणजे काय येणार आहे, फक्त y येणार आहे. आणि त्यानंतर इक्वल्स टू 11/4 हे पहा 4 कॅन्सल 1 होणार आहे आणि फक्त इथं 11 राहणार आहे. म्हणजे आपल्याला पहा इक्वेशन नंबर 1 2 सॉल्व सिंपल केल्यानंतर इक्वेशन नंबर 3 भेटलं आणि इक्वेशन नंबर 4 भेटलं. ओके, 11 आहे. ठीक आहे, 11 आहे. इक्वेशन नंबर 3 आणि 4 भेटलं. आता इक्वेशन नंबर 3 आणि 4 मध्ये आपल्याला काही कॅन्सल होण्यासारखं भेटते का, म्हणजे 0 होते असं टर्म भेटते का, नाही भेटत. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याला मल्टिप्लाय करावं लागेल जेणेकरून हे सिंपल फॉर्म मध्ये सॉरी त्या इक्वेशन मध्ये येईल की जे आपल्याला सॉल्व करायचे. ठीक आहे. तर आता पहा पहिलं इक्वेशन आहे, इथं न सॉल्व करता आपण एक काम करूया, हे जे इक्वेशन 4 आहे त्याला आपण 3 न मल्टिप्लाय करू म्हणजे इथं 3y येईल आणि 3y मायनस 3y इथं 0 होईल आणि x ची व्हॅल्यू आपल्याला इथं भेटणार आहे. तर इक्वेशन नंबर 4 ला आपण इथं मल्टिप्लाय करू. ठीक आहे, इथं लिहूया आपण. तर इथं जर लिहिलं आपण, ओके, इक्वेशन 4 मल्टिप्लाय बाय 3. इक्वेशन 4 ला 3 न मल्टिप्लाय जर केलं तर आता पहा 8x प्लस वाय इक्वल्स टू 11. तर याला जर आपण 3 न मल्टिप्लाय केलं तर 3, ओके, तर डायरेक्ट आपण 3 न मल्टिप्लाय केलं आणि 11 इंटू 3. तर आपण इथं पाहू शकता कसं आन्सर येते, 8 इंटू 3 24x प्लस आता पहा 3 इंटू वाय 3y आलं इज इक्वल टू 33. ओके, इक्वेशन नंबर आपल्याला भेटलं ते म्हणजेच की 5 नंबर. तर आपल्या इक्वेशन नंबर 5 आहे आणि इक्वेशन नंबर आपल्याकडे 4 आहे. इक्वेशन नंबर 4 अँड इक्वेशन नंबर 5 अँड 3 आपल्याकडे आहे जेणेकरून आपल्या y कॅन्सल होणार आहे. जसं की पहा आपण इथे एक काम करूया, सबस्ट्रॅक्ट, ओके, इक्वेशन 5 मायनस इक्वेशन 3. ओके, इक्वेशन 5 मधून इक्वेशन 3 आपण काय करूया इथं सबस्ट्रॅक्ट करूया. तर पहा इक्वेशन 5 आपल्याकडे आहे ते म्हणजेच की 24x प्लस 3y इक्वल्स टू 33. ओके, आणि मायनस आता मायनसमध्ये काय येणार आहे, x प्लस 3y इक्वल्स टू 10. x प्लस
3y इज इक्वल टू 10. ठीक आहे. तर आता आपण हे काय करत आहे, इथं सबस्ट्रॅक्ट करत आहे. तर सबस्ट्रॅक्ट करताना पहा, आता हे 3y म्हणजे हे मायनस करतो, तर इथं मायनस साइन येणार, इथं सुद्धा मायनस येणार आणि इथं सुद्धा मायनस येणार. ठीक आहे. तर 3y हे काय झाले, 0 झालं, म्हणजे y कॅन्सल झाला. आता 24y मायनस एक्स इज इक्वल टू काय आलं, तर हे आलं 23x. ओके, 23x इक्वल्स टू 33 मायनस 10 इज इक्वल टू काय आलं, 23 आलं. म्हणजे इथं सुद्धा होऊ शकता 23x. ओके, म्हणजेच काय, x इज इक्वल टू 23/23. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, एक्सची व्हॅल्यू भेटली आपल्याला +1. एक्सची व्हॅल्यू भेटली आपल्याला +1. आता एक्सची व्हॅल्यू +1 टाकायची, आपल्याला इक्वेशन नंबर कोणतेही टाकू शकता, 1 2 3 काही पण टाकू शकता. आपण 3 मध्ये टाकूया, x + 3y. आपण एक काम करूया, पुट x इज इक्वल टू 3 इन, ओके, इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये आपण हे पुट करूया. तर व्हॅल्यू पहा काय येते, x + 3y इक्वल्स टू 10 आहे ना. x इज इक्वल टू, सॉरी, x इज इक्वल टू 1 पुट करायचं आपल्याला. ओके, इक्वेशन नंबर 3 मध्ये आपल्याला 1 पुट करायचा आहे. ठीक आहे. इक्वेशन नंबर 3 मध्ये 1 पुट करायचा x ची व्हॅल्यू. ठीक आहे. तर x ची 1 येणार आहे व्हॅल्यू. ओके, 3y इक्वल्स टू 10. ठीक आहे. तर आता 3y आहे जसच्या तसं, त्यानंतर इथं बघू शकता 10 - 1. ओके, y इक्वल्स टू, आता 3 या साईडला आहे, आता 10 - 1 काय झालं, 9 झालं. आता 3y या साईडला आहे. ओके, नंतर पहा, इथं आपल्याला 3 जो आहे ना, एक मिनिट, तर पहा, आता हा y जसच्या तसा ठेवायचा आणि हा जो 3 आहे, सॉरी, एक मिनिट. ओके, इथं 9 राहणार आहे वर. ओके, तर 9 जसच्या तसा राहणार आहे आणि 3 डिनॉमिनेटरला येणार आहे आणि 3 3 जा 9, म्हणजे y इज इक्वल टू काय आलं, 3 आलं. म्हणजे x ची व्हॅल्यू +1 आणि y ची व्हॅल्यू काय आली, 3 आली. म्हणजे आपलं सोल्युशन भेटलं, काय भेटलं, x, y. ओके, x, y इक्वल्स टू, x ची व्हॅल्यू काय भेटली, x ची व्हॅल्यू 1 भेटली आणि y ची व्हॅल्यू काय भेटली, 3 भेटली. तर x, y आपले सोल्युशन आलं 1, 3. ठीक आहे. ओके. तर आता पुढचं जर एक्झाम्पल पाहिलं आपण, इथं पाहू शकता, हे एक्झाम्पल तुम्हाला इथं दिलेलं आहे. आता तुम्हाला एक काम करायचं आहे, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. खूप डिटेलमध्ये सॉल्व्ह करावं लागणार आहे, मल्टिप्लिकेशन वगैरे यामध्ये खूप आहे. ओके, बट तुम्हाला याची सवय झाली पाहिजे म्हणून तुम्हाला मी इथं हे काय देत आहे, तुम्हाला मी हे देत आहे इथं होमवर्क. सगळ्यांनी हे इथं आताच जेव्हा व्हिडिओ बंद होत आहे, स्टॉप करायचा, त्याचं सोल्युशन काढायचं आणि मला कॉमेंट्समध्ये सगळ्यांनी सांगायचं. कारण की एवढं हार्ड जर तुम्ही प्रॅक्टिस केलं, ते वरचे सुद्धा तुम्हाला इझी जातात. आणि वरचे सुद्धा तुम्ही इथं प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तुमचे जे प्रॅक्टिस सेट तुम्हाला दिलं आहे त्यामधून. ठीक आहे, तर हे तुम्ही काही एक्झाम्पल प्रॅक्टिस करा, याचं मला ॲन्सर नक्की सगळ्यांनी कॉमेंट्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. नेक्स्ट पार्ट लवकरच येणार आहे. थँक यू वॉचिंग व्हिडिओ. थँक यू.